चला जाणून घेऊया काशी विश्वनाथ मंदिराची गोष्ट, एका पवित्र पण तितक्याच वादग्रस्त स्थळाची. ज्ञानवापी मस्जिदीखाली खरंच मंदिर आहे का, हा प्रश्न सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ASIच्या सर्वेक्षणात तर मूर्ती, शिलालेख इतकंच काय तर मंदिराचे खांब सुद्धा सापडले आहेत. पण इथे मशीद आलीच कशी, याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला थेट 1669 साली जावं लागेल. त्या वर्षी मुघल सम्राट औरंगजेबानं एक फरमान काढलं आणि काशीचं चित्रच पालटलं. त्याच्या आदेशाने प्राचीन विश्वेश्वर मंदिर पाडलं गेलं आणि त्याच अवशेषांवर ज्ञानवापी मशीद उभी राहिली. इतिहासकार सांगतात हे फक्त बांधकाम नव्हतं, तर हिंदूंच्या पवित्र जागेवर आपलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न होता. पण मंदिरावर झालेला हा पहिला हल्ला नव्हता. या मंदिराचा इतिहासच विध्वंस आणि पुनर्निर्माणाचा आहे. हे बघा, ते वारंवार पाडलं गेलं आणि प्रत्येक वेळी पुन्हा बांधलं गेलं. विध्वंस आणि पुनर्जन्माचं हे एक चक्रच आहे. पण प्रश्न हा आहे की याच जागेसाठी एवढा संघर्ष का? काय आहे काशीचं महत्त्व? पुराणानुसार काशी नगरी वसलीय थेट शंकराच्या त्रिशूळाच्या टोकावर, आणि असं मानतात की इथे मृत्यू येणं म्हणजे थेट मोक्ष मिळवणं, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका. कारण काशी हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, साक्षात शंकराचं निवासस्थान. म्हणूनच ते पुन्हा पुन्हा उभं राहिलं. औरंगजेबाने मंदिर पाडलं, पण ते पुन्हा बांधण्याची इच्छा कायम होती. आणि मग एक नवा अध्याय सुरू झाला. हे काम हाती घेतलं मराठा राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी. त्यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी नवीन मंदिर ज्ञानवापी मस्जिदीच्या अगदी शेजारी बांधलं, जे आजचं विश्वनाथ मंदिर आहे. आणि मग 1835 मध्ये महाराजा रणजित सिंहांनी दिलं तब्बल 1000 किलो सोनं. या सोन्याने मंदिराचे कळस मढवले गेले, ज्यामुळे मंदिराला एक वेगळीच ओळख मिळाली. आता पुन्हा वर्तमानात येऊया. मूळ जागेचा वाद आता न्यायालयात सुरू आहे. 1991 मध्ये पहिली याचिका, मग 2023 मध्ये सर्वेक्षणाचा आदेश आणि आता ASIचा रिपोर्ट कोर्टात सादर झालाय. आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती अंतिम निकालाची. या जागेचं भविष्य त्यावरच ठरणार आहे. तर मग इतिहास, श्रद्धा आणि कायदा यांचा मेळ कसा साधला जाईल, हाच खरा मोठा प्रश्न आहे.